नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 31 मधील इंदिरानगर चेतनानगर परिसरातील डॉक्टर भागवत सभागृहाच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले। नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 31 मधील प्रभाग क्रमांक 31 चे माजी नगरसेवक अमोल जाधव तसेच माजी नगरसेविका संगीता जाधव यांनी प्रभागातील विविध विकास कामे खासदार निधीतून करून घेत आहेत। याचाच एक भाग म्हणून यांच्या प्रभागातील नागरिकांच्या विविध मागण्यांनुसार खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून डॉक्टर भागवत सभागृहाच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलाय। ऑनलाईन यावेळी खासदार गोडसे यांनी अधिक माहिती दिली आहे। आपल्या देशाचे कायदे बनवण्यासाठी म्हणून 90% त्यांचे कामं असतात आणि उर्वरित जो स्थानिक निधी असतो तो अतिशय तोकडा मिळतो, म्हणजे 5 कोटी रुपये मिळतो आणि या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ 2 वर्ष तो निधी देखील आम्हाला मिळाला नाही कोविडमुळे आणि उर्वरित समजा 3 वर्षामध्ये 5 कोटी रुपये म्हणजे 15 कोटी रुपयाचे कामं 6 विधानसभा मतदारसंघ, 1 महापालिका, 4 नगरपालिका, 450 गावं, 1 देवळाली कॅन्टोन्मेंट, इतका मोठा मतदारसंघ म्हणजे 20 लाख मतदार आणि 30 लाख लोकसंख्या, अशा एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये कुठलं एखादं काम द्यायचं स्थानिक विकास निधीतून तर ते शक्य नसतं। परंतु या ठिकाणी सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या तिघांना जर आपण बघितलं तर आपले राज्याचे मुख्यमंत्री जवळजवळ 24 तासापैकी 16 ते 18 तास सातत्यानं काम करतात आणि त्यांना देखील एक चांगला अनुभव आहे लोकप्रतिनिधी या नात्यानं। आणि त्यानंतर आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहे, ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्व ओळखतो। अजितदादा आहेत, त्यांना एक प्रशासकीय खूप दांडगा अनुभव, त्यांचा प्रशासनावरती एक चांगला दबदबा आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थानं ज्यावेळेस लोक मतदान करतात त्यावेळेस काही ना काही अपेक्षा त्या ठिकाणी असते का काही ना काही आपण त्यांचं देणं लागतो आणि म्हणून आपल्या लोकप्रतिनिधींना आपण आपल्या राज्य शासनाच्या मार्फत मग ते नगर विकास खातं असेल, पर्यटन खातं असेल, ग्रामविकासचं 25-15ची योजना असेल, जलसंधारण असेल, अशा विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या लोकप्रतिनिधींना खऱ्या अर्थानं ताकद देण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आणि म्हणूनच आपण आज आपल्या नाशिक शहरामध्ये जवळजवळ आपल्या 31 प्रभागांमध्ये जवळजवळ 90 कामं आणि आपल्या 450 गावांमध्ये जवळजवळ 90% गावांना कामं देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मदत जी मिळाली तर ती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री
आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचे प्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तर शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी देखील खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामांचे कौतुक केले. प्रत्येक प्रभागामध्ये मोठमोठे असे उद्घाटन आज आयोजित केले आहे. त्यामधीलच आज एक अमोल भाऊ जाधव व संगीताबाई जाधव यांच्या प्रभागामध्ये आज येथे जे काही उद्घाटन आयोजित केलं आहे त्या प्रसंगी समोर उपस्थित सर्व ज्येष्ठगण, सर्व मित्रपरिवार व व्यासपीठावर उपस्थित आमचे लाडके सगळ्यांचे आपले खासदार हेमंत अप्पा गोडसे, अमोल भाऊ जाधव, सोमनाथजी बोराडे, संगीताताई जाधव, हर्षदाताई गायकर, सनीबाई रोकडे, पूजाताई धुमाळ, मंदाकिनीताई जाधव, दामणीताई खासदार म्हणून आजपर्यंत गेल्या 10 वर्षात नाही तर याच्या पहिले आपण जर कधी बघितलं असेल तर खासदाराचे कुठे उद्घाटन सुद्धा आपल्याला लवकर बघायला मिळत नव्हतं. पण आपणचं जर काम बघू, आपणकडे कोणी काम नेलं तर निश्चित त्यांनी जर फॉलोअप घेतला तर ते काम पूर्णत्वास आपण नेल्याशिवाय राहत नाही. आपणची एक मोठी ख्याती आहे. आपण साधं प्रेस आपलं जे आहे तर तिथं प्रेसमध्ये आपण जर बघू तर अक्षरशः अशी परिस्थिती होती तिथलं जर काम बंद झालं असं तिथल्या जसं एचएलची परिस्थिती होती सेम तशी परिस्थिती प्रेसमध्ये सुद्धा झाली होती. पण त्यावेळेस आपण तो फॉलोअप केला व माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडून प्रेसमध्ये सुद्धा काम आणून दाखवलं. तसंच एचएलमध्ये सुद्धा तुम्ही आता जर बघाल तर एचएलला अशी परिस्थिती होती की इथून लोक ट्रान्सफर बाहेर करत होते. पण आता आपण जर बघू तर तिथं सुद्धा सर्व लोकांना कामगार त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. तर आपणची जी ख्याती आहे की कामगार वर्ग असो, शेतकरी वर्ग असो, अशा प्रत्येक वर्गासाठी आपण काम उभं केलं आहे. तर आपण परत एकदा जो काही आता राम मंदिराचा कार्यक्रम आहे 22 तारखेला त्या दिवशी आपण सर्वांनी रामाचा जयघोष करून आपल्या येत्या लोकसभेमध्ये हेमंत अप्पांना जास्तीत जास्त विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे प्रभागातील विविध विकास कामे होत असल्याचं माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी सांगत आगामी काळातही खासदार निधीतून विविध विकास कामे होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. सुजित आपला महाजन आणि आपण लगेच आपल्या ह्या कामासाठी जवळ 50 लाख रुपये मंजूर करून घेतले. म्हणजे सांगायचं की बघा नासडी ते पाथडी एवढ्या परिसरामध्ये जर बघितलं तर खासदाराचं हे काही काम दिसत नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये शोभाताईंवर आम्ही काम करायचो. शोभाताईंनी सुद्धा एवढे कामं केले ते वडाळामध्ये मग ते हॉस्पिटल असेल किंवा सिडकोमध्ये संकुल असेल खूप मोठ्या प्रमाणात कामं केले ते. म्हणजे लोकांना दिसणारे कामं आहे. कारण काय होतं की ग्रामीण भागामध्ये तुम्ही करताच पण शहरामध्ये पण आम्हाला समोरच्याला दाखवायला काम पाहिजे ना. आणि हे एवढं मोठं काम तुम्ही सांगितल्यामुळे ठीक आहे. आता बाकीच्यांना खासदाराला सांगितलं असतं आपल्याला त्यांनी 10 लाखाच्या वरती पैसेच नसते दिले. पण आपण जवळजवळ आपल्या भागासाठी जवळजवळ 4 कोटी उपलब्ध करून दिले. म्हणजे 2.25 कोटी रुपये आपल्या गामने ग्राउंडसाठी ट्रॅकिंगला दिलेले आहे. आणि दुसरं जर बघितलं तर मागच्याच 8 दिवसापूर्वी आपल्या राजूनगर वसाहतीमध्ये जवळजवळ आपण त्या ठिकाणी आपलं 4000 मतदान आहे. आणि त्या वस्तीमध्ये सुद्धा मी 3 पंचवार्षिकमध्ये ज्या ठिकाणी ते काम केलं त्यानंतर दुसरं कुठलंच काम नाही कारण प्रभाग कट झाला त्या ठिकाणी सुद्धा राजूनगर वसाहतीमध्ये आपण 20 लाख रुपयाचं काम आपणकडनं मंजूर करून घेतलं. कारण की पावसाळ्यामध्ये त्या लोकांचे एवढे हाल होतात. सनीबाई तुम्ही बघितलेलं आहे तर ते आपण 20 लाखाचं सुद्धा काम आपण सांगितलं तुम्ही त्याचं काम चालू करून टाका. कारण की मी आता बाहेर आहे तर आपण मागच्याच हप्त्यामध्ये त्या ठिकाणी नारळ फोडून ते काम सुद्धा चालू करून टाकलं राजूनगर वसाहतीमध्ये. त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या ज्या असे मोठे भूखंड असेल त्या ठिकाणी आपण जर आपल्या पद्धतीने काही सुचवलं की आपल्याला हे काम करायचं तर आम्ही आपण सांगू शकतो. आमच्या मनाने कामं करण्यापेक्षा आपण जर सुचवलं ते काम आपण नक्कीच आपल्याला सांगून त्यांच्या बाजून करता येईल. आपल्याकडे जवळजवळ आणखी 2-4 मोठमोठे ओपन बेस आहे. इकडे याच्या बाजूला पण सदिच्छा नगरला सुद्धा 5-6 एकर जागा आहे. त्यासाठी पण आपण आपल्या भागामध्ये काही चांगल्या कलादालनसारखी आपल्या एखादी महाकविदास कालनसारखी एखादं सभागृह बांधता येईल का. त्या ठिकाणी जागा जर असेल आता काय होतं की बऱ्याच वेळेला जर बघितलं की जागा असतात पण त्या ठिकाणी नियोजन बरोबर होत नाही. आमचा हा भागात जर बघितलं आपण एवढ्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम चालतात. खऱ्या अर्थाने आम्ही तुमचे खूप आभारी आहे. फक्त आता एक सांगायचं एकच आहे की आता ह्या कामामध्ये तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टर सांगितलंय वेळेत काम करा. आणि आम्ही तुमच्या समोर सांगतो की आम्हाला ह्या ठिकाणी 2 रूम म्हणजे काय होतं 2 हॉल आहे पण चेंजिंग रूम नाही. त्याच्यामुळे खूप महिलांची वगैरे इतर लोकांची गडबड होती. तर ते 2 रूम वाढवायचे. हा एक्सटेन्शन करायचा आणि बाजूच्या लोकांना डिस्टर्ब झालं पण वॉल कंपाऊंडची हाईट वाढवायची आणि आतमध्ये एक छोटासा स्टेज करायचा आहे. ही आम्ही तुम्हाला विनंती केलेली आहे. आणि आपण तशा सन्मानित सोनवणे साहेब या ठिकाणी आहेच. आप्पाच्या वतीने तुम्हाला सांगतो की तेवढं तुम्ही आमच्या या कामात थोडं चेंजेस करून द्या. आणि जर पैसे उरलेच तर मग आपण समोर ब्लॉक टाकून घेऊ. आणि त्या पुढच्या वेळेला आणखी काही असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. आमचा हा संपूर्ण परिसर या ठिकाणी आपल्याच पाठीमागे आहे. या तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने गवाही देतो. आपण या ठिकाणी आलात. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी आले त्यांचा या ठिकाणी येतो सन्मान अरविंद आत्तडे यांनी करायची त्यांना विनंती करतो.
त्यानंतर नगरसेविका हर्षदाताई गायकर उत्तर महाराष्ट्र युपी प्रमुख त्यांचा या ठिकाणी सन्मान सौ संगीताताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान. नंतर एकदा काम सुरू केलं की ते थांबू नका असं विनंती आहे. माननीय अमोलजी जाधव यांचाही या ठिकाणी ते सत्कार करत आहेत. यावेळी माजी नगरसेविका संगीता जाधव, हर्षदा गायकर, मंदाकिनी जाधव यांच्यासह आप्पा बाविस्कर, अरविंद उत्तरर्धे, सोमनाथ बोराडे, दिलीप सोनार, प्रथमेश विभूते, बाळासाहेब काळे, लता सोनार, विठाबाई पगारे, करुणा धामणे, शैलेश कारले, अमोल वऱ्हाडे, रमेश जगताप, श्रीकांत सुरते, सुभाष पाटील, अरुण दळवी, विष्णू उगले आदींसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.